उद्या 1 नोव्हेंबरला विरोधकांचा मोर्चा आहे, सर्वपक्षीय मोर्चा. असा काही मोर्चा सुरू करायचा म्हणलं की उठला साध्या. Oh no. सध्याला कामच नाहीये. राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो किंवा राहुल गांधी, विरोधी पार्टीचं कोण काय करायला लागलं की सध्या आडवा आलाच म्हणून समजा. किंवा मराठ्याचं आंदोलन असो, जरांगे पाटलांचं, सध्या उठणार म्हणजे उठणार, कारण सध्याला 40 दिलेली असते. सध्याचं कामच ते लगेच उठणार आणि बडबड करणार, चालणार नाही, होणार नाही, ते होणार नाही. अरे सगळ्याला माहिती आहे संविधान. तू एकटाच आहे का संविधानाचा अभ्यास? दुनियाला संविधान कळतं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहून दिलेलं देश त्याच्यावरच चालतो रे. तू एकटाच संविधानाचा अभ्यासक नाहीये, दुताळ्या. आणि कितींदा सांगितलं नको असं असं बोलत जाऊ रे. अरे शेतकरी आत्महत्या करून मारायला लागलाय, दुष्काळ पडलाय, ओला दुष्काळ जाहीर. तिथं बोल ना, तिथं दाखव ना तुझी हुशारी. हा, सोबत आणलेलं चंबू कपाळ सारखं असं याला काय अर्थ आहे राव? अरे तुझी हुशारी एवढा, तू हुशार आहे, तू चांगल्या कामासाठी वापर. तिथं नको तिथं कशाला उठतोय? हा, कवा बी उठायचं आणि पिताट मुतायचं, याला काय अर्थ आहे राव? असं वागू नको. तू एक चांगला माणूस आहे, आदर आहे मला तुझ्याविषयी आणि तुझ्या वकिलीविषयी, पण असं वागू नको रे. विरोधक म्हणतायत ना, त्यांना शंका आहे ना मतचोरीवर, व्यक्त होऊ दे ना. तुझ्या बापाच काय जातंय? संविधानाच्या मार्गाने चल, स्वतःच्या डरकळ्या पुढे जाऊ नको. एका दिवशी फुटशील रे. असाच बोलण्यात ना, राजकारणात. तर तो उद्या माणसं माझ्या दारात येतील असं काही नाहीये. तुला धमकी बिमकी देत नाही, तेवढा मोठा नाहीये मी. कारण मला माहित आहे सध्या तुला पाठबळ कुणाच आहे. पण असो, लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे म्हणून मी पण बोलतो आणि तूही त्याच्यामुळेच बोलत असतो. पण असो, बघूया 1 तारखेला येणाऱ्या मोर्चात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.